चला, भिल्लवडीहून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाबरोबर आता आपण सगळेजण आत्ता ज्याला नरसोबाची वाडी म्हणतात, नरसिंहवाडी म्हणतात, त्या ठिकाणी जाऊया. भिल्लवडीला महाराज काही काळ थांबले, चातुर्मास केला. तिथल्या मूर्ख मुलाला आपल्या मूर्खपणाबद्दल इतकं दुःख झालं की ह्या मूर्खपणापेक्षा मृत्यू बरा असं वाटलं. तेव्हा त्याच्यावर कृपा केली. अज्ञानात सुद्धा माणसाला दुःख वाटावं बरं का. आज अडचण ही आहे की माणसाला काही कळत नाही. याच्यापेक्षा जास्त दुःखाची गोष्ट ही आहे की काही कळत नाही, याचं त्याला काही वाटत नाही. पण तो कोल्हापूरचा जो मंदबुद्धी मुलगा होता, त्याला आपल्याला काही कळत नाही याचं दुःख झालं आणि त्या दुःखातून स्वामींनी त्याला निवृत्त केलं. स्वामी तिथून निघाले आणि आज सांप्रत काळामध्ये ज्याला आपण नरसोबाची वाडी म्हणतो, नरसिंहवाडी म्हणतो, ती त्यांच्याच नावावर ते नाव पडलं बरं का. नरसिंह सरस्वती या नावावरच नरसोबाची वाडी. नरसोबा म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, तसं अत्यंत प्रेमानं लोकांनी हा आमचा नरसोबा आहे म्हणून नरसोबाची वाडी असं नाव पडलं आहे. तर त्या भागामध्ये महाराज आलेले असताना तिथं मात्र महाराज खूप रमले. एक तर तिथं कृष्णा पंचगंगा संगम असल्यामुळं कृष्णेच्या तीरावर त्यांचं मन रमलं. त्या ठिकाणी महाराज 12 वर्ष राहिले. त्या 12 वर्षामध्ये त्यांनी काय चिंतनाचं तप केलं, काय साधना केली, काय आराधना केली, हे आपण जाणू शकत नाहीत. परंतु अनेक तीर्थांचा संगम असलेलं हे जे कृष्ण पंचगंगा नदीचं स्थान आहे, या स्थानी वेगवेगळे तीर्थ आत त्यांनी सिद्ध केले, प्रसिद्ध केले. पापविनाशी तीर्थ, काम्य तीर्थ, वरद तीर्थ, प्रयाग तीर्थ, असे सगळे तीर्थ आणि स्वामी नरसिंह सरस्वतींनी तिथं प्रगट केले. तिथला जो औदुंबर आहे तो जणू कल्पवृक्ष आहे. महाराज तिथं साधना करायचे आणि अमरापूर जे गाव आहे, म्हणजे त्याला औरवड म्हणतात त्या काळी, तर तिथं दुपारी भिक्षेला जायचं. गावामध्ये भिक्षा मागायची आणि कृष्णा तटाकी साधना करायची. आता इथं एक अत्यंत मार्मिक घटना घडलेली आहे, कथा घडलेली आहे, प्रसंग घडलेला आहे की महाराज एकाच्या घरी भिक्षेला जायचे. ज्यांच्या घरी भिक्षेला जायचे ते सुद्धा खूप दरिद्री होते. ते 4 घरी भिक्षा मागून आणायचे. म्हणजे पहा, नरसिंह सरस्वती कुणाच्या घरी भिक्षा मागायला जायचे, तर ज्यांची उपजीविका भिक्षेवर आहे त्यांच्या अंगणामध्ये एक घेवड्याचा वेल होता. घेवड्याचं फळ येतं आणि काही जर भिक्षा नाही मिळाली तर त्याचेच आपलं पाला घ्यायचा, भाजी फळ घ्यायचं, तेच चिरायचं, त्याचीच भाजी करायची आणि तेच खाऊन पोट भरायचं. आशाच्या घरी महाराज रोज भिक्षेला यायचे. आता काय करावं बरं. इतकं करता करता रोज भिक्षेला जाऊन ते वेल पाहायचा आणि एके दिवशी महाराजांनी काय केलं, ती भिक्षा घेतली त्या बाईनं दिलेली आणि ते घेवड्याचा वेल उपटून टाकला. बुडा सकट काढून टाकला असं आणि ते निघून गेले. त्या बाईनं बाहेर आल्यावर पाहिलं की आपलं सगळं घेवड्याचा वेल उपटून टाकला. अरे अरे अरे, ज्या संन्याशाला आम्ही भिक्षा वाढत होतो
ज्या संन्यासाचं पोट भरावं असं आम्हाला वाटायचं मनातून, घासातला घास काढून देत होतो, परंतु त्या संन्यासाला कधी वापस पाठविलं नाही. आणि त्या महात्म्यानं आम्ही त्याचं काय वाईट केलं? आमच्या तोंडचा घास पळविला. अहो, उद्या भिक्षा मागताना जर कुठे भिक्षा कमी नाही मिळाली तर आम्ही त्या घेवड्याच्या शेंगाची भाजी करायचे आणि खायचे, पाणी पिऊन झोपायचं. तेवढासुद्धा आमचा आधार नेला. संतांना असं करावं का? साधूंना असं करावं का? त्या घरची मायमाऊली आक्रोश करू लागली, दुःख करू लागली की आम्ही काय वाईट केलं, या संन्याशानं आमचं असं का करावं. घरी मालक आल्यानंतर मालकांना सांगितलं की अहो पहा ना, एक संन्यासी आपल्या घरी रोज भिक्षेला येत होते. ते कुठं कृष्णा तटावर साधना करतात, उपासना करतात, तपश्चर्या करतात. महात्मा पाहायला तर तेजपुंज आहे, आणि त्यांनी आपल्या घरचं हे वेल उपटून टाकला. हो, त्यांना काय वाटलं आणि असं त्यांनी का करावं? रडू लागली बाई बिचारी. तिच्या मालकानं समजूत घातली, हे पाय आपल्या प्रारब्धात असेल ते होईल, आपण कोणाला बोल लावू नये, हा एक सिद्धांत सांगितला. आपलेच कर्म असते, ज्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये समस्या आली तो समस्येचं निमित्त कारण आहे, आपला कर्मभोग आहे. आणि म्हणून तो समजूत घालू लागला आपल्या पत्नीची. एखादा दिवस गेला, रात्र गेली. आता रात्री अंधार, तो काळ वेगळा. त्या काळामध्ये प्रकाशाच्या काही सोयी नसायच्या. हे नाही, एकदा अपरात्री जाग आली, लघुशंकेला जावं म्हणून गेले. ते जे खोड होतं त्या घेवड्याच्या वेलाचं, त्याला अडखळून पडले. अरे बाबा म्हणले, हे आता कोणी आलं गेलं तर ते अडखळून पडल, त्याच्यामुळं आपण त्याचं खोडसुद्धा आता काढून टाकू. म्हणून त्यांनी पहार कुऱ्हाड काय साधन सामग्री आणली, बायकोला उठविलं आणि सगळ्यांनी मिळून, त्या दोघांनी मिळून ते जरा खणायला सुरुवात केली. खोदून ते असं मूळ उपटून काढायचं, म्हणजे कमीत कमी मनुष्य अडखळून पडणार तरी नाही. आणि त्यांना जे मूळ उपटिलं आणि जे ओढून काढलं, ते काढल्याबरोबर त्या खड्ड्यामध्ये त्यांना असं दिसलं की चमचम 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 काहीतरी चमकायले. तर काय होतं? तर सोन्याच्या मोहराचा हांडा होता. त्यांनी ते खड्डा बाजूला केला आणि ते पाहिलं. वरे काढल्यानंतर अंधारामध्ये ते मोहरा चमकायला लागल्या. अरे म्हणले, हे तर धन आहे. आणि मग त्या बाईला वाटलं की बाबा त्या संतानं आपल्यावर केवढे उपकार केले. त्यांनी ते धन घेतलं. मात्र त्या माणसाची एक योग्यता तुम्हाला सांगतो, त्याच्या पत्नीचीही योग्यता सांगतो. त्यांना कळालं की हे धन आपल्याजवळच होतं, परंतु आपल्याला माहीत नव्हतं. बघा कथा कशी चालली आहे. आपल्याजवळच आहे पण आपल्याला माहीत नाही. एखादा संत स्पर्श करतो आणि आपल्याला दिसतं, आपल्याला कळतं. पहा, कथा ऐका, कथेच्या चमत्काराचाही आनंद घ्या, परंतु त्या जोडप्यानी तो मोहराचा हंडा सरळ उचलला आणि स्वामीपाशी गेले. म्हणले, स्वामी, तुम्ही जो आमचा घेवड्याचा वेल उपटला, ते आम्ही त्याचं खोड उपटलं, त्याचा जो खड्डा पडला, त्या खड्ड्यामध्ये हे निघालं, हे तुमचं. त्यावेळेस स्वामी नरसिंह सरस्वतीने प्रसन्न चित्तानं सांगितलं, अरे लेकरा, हे माझं नाही, हे तुझंच आहे, फक्त तुला माहीत नव्हतं. कथा कळायली का? आपल्याजवळच पायोजी महिने राम रतन धन पायो. माझ्याजवळ परमात्मा आहे, सगळा आनंद माझ्याजवळ आहे, सगळं धन माझ्याजवळ आहे, आणि तरीही मी दरिद्री आहे. काय व्हावं लागतं? तर कोण्यातरी सत्पुरुषाची सेवा घडावी लागते, आणि त्या सत्पुरुषानं कृपा करून आपल्याच अंगणातला वेल उपटून काढावा लागतो, आणि आपल्याला त्या खड्ड्यामधलं आपलं धन आपल्याला दाखवावं लागतं.
ही कथा मला याच कारणासाठी आवडते की तुझे आहे तुझपासी, परंतु तू जागा चुकलासी, तर ती जागा संत मिळवून देतात, सद्गुरू मिळवून देतात. आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, आपली काय योग्यता आहे. नाथबाबांनी नाथ भागवतामध्ये सांगितलं, मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने तिथला असे. आणि तू सोन्याचा हंडा असताना सुद्धा दुसऱ्याच्या घरी भिक्षा मागायला जातोस, दुसरीकडे सुख मागतोस, तुला दुसरीकडे सुख दिसतं, परंतु सुख तुझ्याजवळच आहे. आणि हे जेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून लक्षात आलं, तेव्हा धन्यता झाली, कृतार्थता झाली, कृतज्ञता झाली. सज्जन हो, या कृष्ण पंचगंगा संगमाच्या तटाकावर म्हणजे आजच्या नरसोबाच्या वाडीवर हा जो सोन्याचा हंडा काढून देण्याचा प्रसंग घडला, नका असं समजू की महाराज असे असते तर आणि आपल्याला सोन्याचा हंडा देते तर म्हणून महाराजाच्या नादी नका लागू. कथेचं मर्म समजून घ्या. अलंकार आपल्याजवळ आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. अलंकार आपल्याजवळ आहेत. ते फक्त सद्गुरू आपली निजवस्तू आपल्याला दाखवतात. अशी ती निजवस्तू दाखवली. 12 वर्ष स्वामी तिथं राहिले आणि तिथं एक असा प्रसंग घडला की ते कोणी पाहिला नाही. एक शेतकरी होता आणि त्यानं असं पाहिलं की हा योगी रात्रीच्या वेळेला त्या कृष्ण पंचगंगेच्या आत जातो आणि खूप वेळानं बाहेर येतो. एकदा त्यानं काय केलं की ते टपूनच बसला आणि स्वामी जाऊ लागले की त्यांच्या मागच गेला. तर त्यानं आत पाहिलं की आत 64 योगिनी स्वामींची पूजा करत आहेत, आरती करीत आहेत. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. अरे म्हणले, तू इथं कसा आलास? नाही म्हणलं, स्वामी क्षमा, तुम्ही गुरु महाराज आहात, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही संत आहात, हे सगळे तुमची कोण पूजा करीत आहेत? महाराजांनी त्याला त्याच्यासहित नंतर बाहेर आले. त्याला सांगितलं, कोणाला सांगू नको बरं. आजकाल तर थोडा जरी चमत्कार केला तरी माणसं आपला प्रोपोगंडा किती वाढवतात. कोणाला सांगू नको म्हणले. ह्या योगिनी आहेत म्हणले, आणि आता मी इथून निघून जाणार आहे म्हणले. आता हे तुला कळालं, मी आता इथून निघून जाणार आहे. योगिनीची पूजा घेतली. योगिनीला सांगितलं की आम्ही इथून आता निघून जाणार आहोत, एका वेगळ्या ठिकाणी आमचा आता निवास होणार आहे. योगिनींना दुःख झालं. त्यांनी सांगितलं, महाराज आमच्यासाठी काय आहे? आणि म्हणून महाराजांनी नरसोबाच्या वाडीला त्या मनोहर पादुका आपली स्मृती म्हणून ठेवलं आहे. त्या पादुकेचं काय सामर्थ्य आहे आणि त्या पादुका म्हणजेच कसे सद्गुरू आहेत, हा प्रसंग एकदा घडलेला जो प्रसंग आहे तो प्रसंग 20 आणि 21व्या अध्यायामध्ये येतो. 18व्या अध्यायातल्या प्रसंगानंतर योगिनीची पूजा ही 19व्या अध्यायामध्ये झाली आणि तिथं महाराजांनी पादुका ठेवल्या आणि महाराज तिथून निघाले. त्या पादुकेचं काय सामर्थ्य आहे, त्या पादुकेची काय शक्ती आहे, याचा विचार आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे. तो अध्याय 20व्या आणि 21व्या अध्यायामध्ये एकच कथा आहे, तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आत्ता आपण 18 आणि 19व्या अध्यायाचं धावतं चिंतन पाहिलं. पुढच्या भागामध्ये 20-21 अध्यायामध्ये त्या सद्गुरूच्या पादुकेचा महिमा काय आहे आणि त्या पादुकेचं सामर्थ्य काय आहे आणि त्या पादुकेनं काय लाभ होतो याचा विचार करायचा आहे. पुढच्या भागामध्ये श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक 20 आणि 21. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.